खंडोबाच्या नावानं सांगोला. तर आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाली खंडोबाचा विवाह सोहळा कसा पूर्ण पार पडला याविषयी माहिती पाहणार आहोत. तसेच सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच माझे माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आज आपण या व्हिडिओमध्ये खंडोबा आणि म्हाळसा देवीचा विवाह सोहळा कसा पार पडतो, तसेच यावर्षी कोणत्या तारखेला हा विवाह सोहळा असणार आहे, तसेच विवाह सोहळ्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच पाली या गावचा थोडक्यात इतिहास मी या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. तर नक्की हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. श्री क्षेत्र पाली हे खंडोबा व म्हाळसा देवी यांची विवाहभूमी असे मानले जाते. इथेच खंडोबा आणि म्हाळसा देवी विवाहबद्ध झाले. जनश्रुतीनुसार म्हाळसा नेवेस तेथील तिम्माशेठ वाण्याची कन्या साक्षात पार्वतीनेच त्यांच्या घरी जन्म घेतला होता. शंकराचा दृष्टांताप्रमाणे त्याने म्हाळसेचा व खंडोबाचा विवाह पाली येथे लावून दिला. म्हाळसा ही मोहिनीचे रूप धारण करून केलेली पार्वती असल्याचे मानले जाते. तारळी नदीच्या काठी वसलेला हा निसर्गरम्य गाव नेहमी भक्तांनी फुललेला असतो. आजही पौष महिन्यात खंडोबा व म्हाळसा देवी यांचा विवाह सोहळा येथे साजरा होतो. मुळातच या गावाचे नाव राजपूर. येथे पालई नावाची एक गवळण राहत होती. ती खंडोबाची निस्सीम भक्त होती. तिचे भक्तीमुळेच खंडोबा या ठिकाणी लिंग रूपाने प्रकट झाले असे मानले जाते. या पालईचे नाव मुळीच या गावाचे नाव बदलून पाली असे झाले. थोडक्यात आता आपण बघितलेच की गावाचे नाव पाली कसे झाले, तसेच खंडोबा व म्हाळसा देवीचा विवाह सोहळा कशा पद्धतीने झाला हे आता आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. तसेच पाली हे गाव सातारा जिल्ह्यात सातारा शहरापासून अगदी 30 किमी अंतरावर आहे. तसेच सातारा कराड महामार्गावरील आतीत व काशीळ या गावावरून येथे जाता येते. गाडीचा रस्ता थेट मंदिराच्या दक्षिणेद्वारापर्यंत पोहोचतो. तुम्ही कधी आलाच तर आवर्जून या मंदिराला भेट द्या. अगदी निसर्गरम्य वातावरण आहे. तसेच या आवारातच उत्तर बाजूस मंदिराचे मुख्य कोटाचे प्रवेशद्वार दिसते. याच दक्षिणद्वारातून आत गेले की लगेच पूर्व बाजूस एक गणेश प्रतिमा आहे. त्या द्वाराचे पश्चिम ओवरीत हनुमान प्रतिमा आहे. ओवरीच्या एका खांबावर गणेश खंडो व महिपत खंडो पारगावकर यांचा इसवी सन 1772चा शिलालेख आहे. हे बांधकाम या काळी झाले असे दिसते. तर आपण थोडक्यात समजून घेतले की पाली मंदिराचे बांधकाम इसवी सन 1772 रोजी असेल असे मानण्यात येते. तसेच आपल्याला याविषयी काही पुरातन व्यक्तींनी लिहून ठेवलेले लेख वगैरे मिळतील, पण तशी काही माहिती नाही. तसेच मंदिराचा संपूर्ण कोट चहूबाजूंनी ओवऱ्यांनी युक्त असून त्याची उंची सुमारे 20 फूट आहे. कोटीची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 140 फूट आहे व दक्षिणोत्तर लांबी 80 फूट आहे. कोटास दक्षिण, पूर्व, उत्तर असे दरवाजे आहेत. या कोटाचे बांधकाम जाधव, घोरपडे इत्यादी सरदारांनी केलेले जनश्रुती आहे. आता आपण हे मंदिराचे बांधकाम कोणी केले व मंदिराची थोडक्यात रूपरचना आपण बघितली. तर आता आपण मेन विषयावर बोलूया. खंडोबा व म्हाळसा देवीचा विवाह सोहळा कसा संपन्न होतो याविषयी आपण माहिती पाहूया. पौष महिन्यात मृग नक्षत्रावर खंडोबा व म्हाळसा देवी यांचा विवाह सोहळा संपन्न होतो. तारळी नदी व पालीचा परिसर भक्तांच्या गर्दीने भरून जातो. अनेक वऱ्हाडी लग्नासाठी पालीस येतात. मध्यान्ह खंडोबा मूर्तीचे मंदिरामधून विवाहासाठी प्रस्थान होते. हत्तीवरून देव लग्नासाठी पाली गावात निघतात आणि हा शाही सोहळा पुढे जात असताना भंडाराच्या उधळीने सारा परिसर सुवर्णमय होऊन जातो. हळदीने पिवळे
झालेले भक्त हत्तीयाचे लोभस दृश्य केवळ अवर्णनीयच. हा उत्सव पाहण्यासाठी अगदी दूर दूरहून माणसं येतात. तसेच प्रत्येक माणूस हा हळदीने पिवळा होऊनच बाहेर जातो असे म्हणायला हरकत नाही. हळदीने पिवळे झालेले भक्त बघण्यात आणि आपल्या खंडोबा देवाची भक्ती जाणून घेण्यात खूप मजा. गावाच्या पेठेतून मिरवणूक हा सोहळा तारळी नदी पार करून जाऊ लागतो. मावळीकडे झुकलेला सूर्य आणि सुवर्णमय झालेला समूह, केवळ सवर्णच. तसेच हा विवाह सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षी 2 जानेवारी 2026 रोजी शुक्रवारी पार पडणार आहे. विवाह सोहळा 5:30 नंतर सुरू होतो. तसेच नदीपलीकडे कायमस्वरूपी दगडी बाहुली लग्नासाठी उभारण्यात आलेल्या आहेत. दरवर्षी त्यावर मंडप उभारण्यात येतो. या मंडपात मिरवणूक पोचते आणि खंडोबा म्हाळसा देवीचा विवाह सोहळा संपन्न होतो. अशा पद्धतीने खंडोबा व म्हाळसा देवीचा विवाह संपन्न होतो. या रथमिरवणुकीसाठी अगदी लाखो भाविक इथे उपस्थित असतात. हा विवाह सोहळा कोणत्या वाईट मार्गावर जाऊ नये यासाठी हजारोच्या संख्येने पोलीस बांधव तिथे उपस्थित असतात. तसेच रात्री देवीची वरात निघते. ही वरात दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात पोचते. लग्नाच्या 5व्या दिवशी पाकळणीचा कार्यक्रम असतो. तसेच ह्या कार्यक्रमादरम्यान पूर्ण 15 दिवस ही यात्रा चालू असते. पाली गावामध्ये ही यात्रा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. तसेच यात्रेच्या दरम्यान गावामध्ये लाखो भाविक दूरहून दर्शनासाठी येतात. तसेच कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी पाली गावातील ग्रामस्थ घेत असतात. पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्यामुळे कार्यक्रम अगदी निर्विघ्नपणे पार पडतो. तर तुम्ही नक्कीच पालीला एकदा तरी येऊन जावा. तसेच खंडोबाचे दर्शन घ्या. व्हिडिओ आवडल्यास मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल मी मनापासून ऋणी राहीन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.